The next question, distinguish between aerobic respiration and anaerobic respiration. Aerobic respiration आणि anaerobic respiration मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स कोणता आहे ते आपण बघूया. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे aerobic respiration means the respiration in which oxygen is required is called aerobic respiration. aerobic respiration म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते त्याला म्हणतात aerobic respiration. आणि anaerobic respiration ऑक्सिजन इज नॉट रिक्वायर्ड. इथे रेस्पिरेशन होताना ऑक्सिजनची गरज नाही आहे, इथे मात्र ऑक्सिजनची गरज असते. बघा फर्स्ट पॉइंट आहे का, ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर aerobic respiration and oxygen is not required for anaerobic respiration. पहिला पॉइंट करतोय. सेकंड पॉइंट बघूया. aerobic respiration takes place in nucleus as well as in cytoplasm. सायटोप्लाझम सेल मध्ये असणारा हा सेल ऑर्गन्स आहे आणि न्यूक्लियस हे बघा म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन जे होतं सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम आहे इथे होणारी प्रोसेस आहे. कळतंय? एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस in the nucleus as well as in cytoplasm. म्हणजे ही जी ऑक्सिशोषण मराठीत म्हणतात त्याला, ही ऑक्सिशोषणाची क्रिया ही केंद्रकामध्ये आणि पेशी द्रव्यामध्ये होते. आणि इकडे बघा अनएरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन ओनली इन सायटोप्लाझम. फक्त ही कुठे होते? सायटोप्लाझम मध्ये होते. ही मात्र न्यूक्लियस मध्ये पण आणि सायटोप्लाझम मध्ये होते. ही फक्त सायटोप्लाझम, मराठीत त्याला म्हणतात पेशी द्रव. म्हणजे इथे बघा ऑक्सिशोषण ही क्रिया केंद्रक आणि पेशी द्रवात होते. विनॉक्सी शोषण ही मात्र जी शोषण आहे हे फक्त पेशी द्रवामध्ये होते. सेकंड पॉइंट होतोय. थर्ड पॉइंट आहे का, at the end of aerobic respiration CO2 and H2O are formed. See, aerobic respiration CO2 and H2O are formed. म्हणजे aerobic respiration मध्ये जे प्रोडक्शन आहे ते म्हणजे CO2 and H2O, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. याच्यामध्ये बघा पाणी आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतो. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघा CO2 and C2H5OH याला म्हणतात इथिन अल्कोहोल. इथिन अल्कोहोल असं म्हणतात. OH याच्यामध्ये ना म्हणजे इथिन अल्कोहोल असं म्हणतात. बघा इथे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर यांचं प्रोडक्शन होतं. इथे कार्बन डायऑक्साइड आणि C2H5OH इथिन अल्कोहोल तयार होतं. ओके, थर्ड पॉइंट झाला. नेक्स्ट पॉइंट बघूया. एनर्जी इज प्रोड्यूस इन लार्ज अमाउंट इन एरोबिक रेस्पिरेशन. एनर्जी प्रोड्यूस इज इन लार्ज अमाउंट म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जी एनर्जी तयार होते ती लार्ज अमाउंट मध्ये असते, मोठ्या प्रमाणामध्ये असते. इथे मात्र द एनर्जी प्रोड्यूस इन अनएरोबिक रेस्पिरेशन इज लेसर अमाउंट. लेसर अमाउंट म्हणजे लेसर अमाउंटचा अर्थ काय होतो? कमी प्रमाणामध्ये. म्हणजे इथे निर्माण होणारी जी एनर्जी ऊर्जा आहे ही जास्त प्रमाणात असते. विनॉक्सी श्वसनामध्ये तयार होणारी जी ऊर्जा आहे ती कमी प्रमाणात असते. कळतं? इन एरोबिक रेस्पिरेशन द एनर्जी प्रोड्यूस in large amount and energy produced in anaerobic respiration is lesser amount. Fourth point. Next point. In aerobic respiration, glucose is completely oxidized. Aerobic respiration मध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं म्हणजे ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. कोणत्या प्रोसेस मध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आणि इथे मात्र बघा इन एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इज इनकम्प्लीट. म्हणजे इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज म्हणजे अर्धवट अशा प्रकारे काय होतं? ऑक्सिडेशन. कुणाचं? ग्लुकोजचं. बघा पॉइंट पुन्हा एकदा वाचतो नाही का. Glucose is completely oxidized in aerobic respiration.
ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. आणि तिकडे बघा ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन अनएरोबिक रेस्पिरेशन. कळतं? ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं, विनॉक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचं अर्धवट ऑक्सिडीकरण होतं. ओके, नेक्स्ट पॉइंट. या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 एटीपी मोलेक्युल्स तयार होतात. बघा नेक्स्ट पॉइंट आहे का, 38 molecules of ATP are formed during aerobic respiration. 38 ATP molecules. ATP adenosine triphosphate. ATP हे molecules आहे, एनर्जी थोडक्यात असते. 38 ATP molecules तयार होतात आणि in anaerobic respiration only 2 ATP molecules are formed. इथे फक्त 2च ATP molecules तयार होतात. इथे 38 बघा, इथे 38 एटीपी चे रेणू तयार होतात, इथे मात्र 2च रेणू तयार होतात. आणि दोघांचे रिएक्शन बघा बॅलन्स इक्वेशन मध्ये दिले आहे बघा. C6H12O6 म्हणजे ग्लुकोज, C6H12O6 ग्लुकोज. आणि ग्लुकोजचं बघा ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिजनशी रिएक्शन होणार ना. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजनशी रिएक्शन होणार बघा, म्हणून +6H2O तयार होणारे पदार्थ बघा. 6H2O प्लस 6CO2 प्लस 686 किलो कॅलरी ही एनर्जी आहे. किती एनर्जी तयार होतो बघा, 686 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार होते. बॅलन्स इक्वेशन बघा, C6H12O6 दिस वन इज ग्लुकोज प्लस 6O2, O2 फॉर ऑक्सिजन. आणि प्रोडक्ट बघा 6H2O प्लस 6CO2 प्लस 686 किलो कॅलरी एनर्जी. हे बॅलन्स इक्वेशन आहे. आलं लक्षात? C6H12O6 प्लस 6H2O give 6H2O प्लस 6O2 CO2 प्लस 686 एटीपी एनर्जी, म्हणजे त्याला काय म्हणतात किलो कॅलरी एनर्जी. लक्षात ठेवा. ग्लुकोज, ऑक्सिजन, गिव्ज मध्ये काय बघा वॉटर, कार्बन डायऑक्साइड आणि एनर्जी. हे कोणत्या मध्ये? एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक मध्ये बघा ग्लुकोज आहे, ऑक्सिजनची रिएक्शन नाहीये आणि तयार होणारे पदार्थ बघा ट्वाइस C2H5OH इथिल अल्कोहोल. इथिन अल्कोहोल असं म्हणतात त्याला. CO2 तयार होतो आणि बघा 50 किलो कॅलरी एनर्जी. इथे किती होतं? 686 किलो कॅलरी. इथे फक्त 50 किलो कॅलरी एनर्जी. अशा प्रकारे दोघांमधला डिफरन्स आहे. एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. बघा कुठे अवघड असेल तर पहिल्यांदा लर्न करा आणि मग पाठांतर करा. पहिल्यांदा समजलं पाहिजे तुम्हाला एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये नेमकं काय आहे. नेक्स्ट आपण एक डिस्टिंग्विश बघूया, ग्लायकोलायसिस अँड TCA सायकल. ग्लायकोलायसिस काल तुम्हाला सांगितलं होतं कार्बोहायड्रेट्स आणि काही पदार्थांचं काय होतं ग्लायकोलायसिस प्रोसेस होते आणि तसं TCA सायकल होतं. TCA सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड असं म्हणतात त्याला. ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल म्हणजे त्याला TCA सायकल असं म्हणतात. आणि या दोन्ही प्रोसेस आहे ना रेस्पिरेशनच्या वेळी व्हाव्या लागतात. रेस्पिरेशन होताना ग्लायकोलायसिस पहिल्यांदा होतो. ग्लायकोलायसिस ही बघा पहिल्यांदा स्टेप आहे आणि नंतरची स्टेप कोणती आहे? TCA सायकल आहे. मग एक्झॅक्टली या दोघांमध्ये डिफरन्स कोणता आहे? ग्लायकोलायसिस अँड TCA सायकल बघूया. फर्स्ट पॉइंट बघा, द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे ही कुठे घडते? इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. सेलच्या आतमध्ये लिक्विड सारखा जो पार्ट आहे ज्याला सायटोप्लाझम म्हणतात त्यामध्ये ग्लायकोलायसिस प्रोसेस होते. ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस किंवा ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. आणि तिकडे काय म्हणते बघा TCA सायकल ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज अ ऑर्गन, सेल ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात रिक्तिका असं म्हणतात.
माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया अशा प्रकारे TCA बघा. माइटोकॉन्ड्रिया म्हणजे याला मराठीमध्ये तंतुकणिका असं म्हणतात. सॉरी, तंतुकणिका असं म्हणतात. या तंतुकणिकांमध्ये होणारी ही प्रोसेस आहे बघा. इट ऑकर्स इन सायटोप्लाझम अँड इट ऑकर्स इन माइटोकॉन्ड्रिया. कळलं? माइटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट वन. आता इथे बघा, ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये काय तयार होतं? इन ग्लायकोलायसिस प्रोसेस इट प्रोड्युसेस 2 molecules each. प्रत्येकाचे 2 मोलेक्युल्स तयार होतात. मोलेक्युल्स म्हणजे रेणू. कोणाकोणाचे बघा? पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. NADH2 चा लॉंग फॉर्म तुम्हाला काल सांगितलं होता. NADH2 म्हणजे काय? निकोटिनॅमाइड. निकोटिनॅमाइड डाय न्यूक्लिओटाइड. कळतं? NADH2 चा लॉंग फॉर्म आहे. अँड वॉटर. काय काय तयार होतं का? 2 molecules each of ATP, पायरुविक ऍसिड, NADH2 अँड वॉटर. आणि तिकडे मात्र बघा TCA सायकल मध्ये काय काय तयार होतं बघा? CO2 तयार होतं, H2O तयार होतं, NADH2 आणि FADH2. FADH2 चं लॉंग फॉर्म माहित होतं का? फ्लेविन, ऍडेनाइन आणि डाय न्यूक्लिओटाइड आणि ATP असे हे पदार्थ तयार होतात. बघा सेकंड पॉइंट वाचतो मी, ऐका. ग्लायकोलायसिस मध्ये सेकंड पॉइंट बघा. इन ग्लायकोलायसिस 1 molecule of glucose is oxidized step by step to produce 2 molecules each of pyruvic acid, ATP, NADH2 and water. आणि तिकडे काय येतं बघा? इन TCA cycle molecule of acetyl coenzyme A is completely oxidized and in the process CO2, H2O, NADH2, FADH2 and ATP are formed. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, या प्रोसेस मध्ये जेव्हा एका ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 आणि वॉटर प्रत्येकाचे 2 मोलेक्युल्स तयार होतात. इथे मात्र काय होतं? CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP एनर्जी तयार होते. नेक्स्ट वन बघा. ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस इन एरोबिक एज वेल एज इन अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये पण ग्लायकोलायसिस प्रोसेस होते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन होताना सुद्धा ग्लायकोलायसिस प्रोसेस होते. मात्र TCA मात्र फक्त कुठे होतं? एरोबिक रेस्पिरेशन मध्येच फक्त TCA सायकल होते. TCA सायकल फक्त कुणामध्ये? एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे बघा, हे जे ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे ना, ही ऑक्सिशोषण विनऑक्सिशोषण दोघांमध्ये पण होते. ही मात्र फक्त कुणामध्ये होतं? ऑक्सिशोषण यामध्येच होतं. कळतोय पॉइंट हा? इट टेक्स प्लेस इन एरोबिक रेस्पिरेशन एज वेल एज अनएरोबिक रेस्पिरेशन and TCA cycle takes place only in aerobic respiration. Number 4 बघा, fourth बघा. 2 molecules of pyruvic are obtained in glycolysis. या प्रोसेस मध्ये बघा 2 molecules of pyruvic acid are obtained. या प्रोसेस मध्ये कुणाचे? पायरुविक ऍसिडचे 2 molecules तयार होतात. आणि इथे बघा, पायरुविक इज कन्व्हर्टेड इनटू CO2 and H2. व्यवस्थित आहे का? ग्लायकोलायसिस मध्ये पायरुविक ऍसिड तयार होतं. 2 molecules ऑफ पायरुविक ऍसिड. म्हणजे या प्रोसेस मध्ये पायरुविक ऍसिड तयार होतं. पण या प्रोसेस मध्ये बघा, पायरुविक ऍसिड पासून CO2 आणि H2O तयार होतं. म्हणजे ही पहिली प्रोसेस आहे, ही नंतर प्रोसेस आहे. कळतंय का? इन ग्लायकोलायसिस प्रोसेस 2 molecules of pyruvic acid are obtained and in TCA cycle pyruvic acid is converted into CO2 and water. बघा, यामध्ये ग्लायकोलायसिस या प्रोसेस मध्ये पायरुविक ऍसिडचे 2 रेणू तयार होतात आणि याच्यामध्ये TCA सायकल मध्ये काय होतं? पायरुविक ऍसिड पासून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार होतं. बघा नेक्स्ट नंबर 5. In glycolysis process 2 molecules of ATP are used. या प्रोसेस मध्ये ATP चे किती मोलेक्युल्स यूज केले जातात? ATP एनर्जी
वापरली जाते ग्लायकोलायसिस मध्ये 2 मोलॅक्युल्स यूज केल्या जातात. इथे मात्र बघा एटीपी मोलॅक्युल्स आर नॉट यूज, म्हणजे एटीपी एनर्जी टीसीए सायकल मध्ये यूज केली जात नाही. नेक्स्ट वन बघा 6 वन. इन ग्लायकोलायसिस प्रोसेस CO2 इज नॉट प्रोड्यूस. इथे बघा CO2 प्रोड्यूस नाही होत आहे. इथे मात्र बघा मग सांगितलं बघा इथे CO2 तयार झाला का, म्हणून बघा CO2 इज प्रोड्यूस. या सायकल मध्ये CO2 तयार होतं, इथे मात्र CO2 तयार होत नाही. आणि 7th वन बघा ग्लायकोलायसिस इज द फर्स्ट स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन होताना बघा कुठली ग्लायकोलायसिस ही फर्स्ट स्टेप आहे. आणि सेकंड स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन इज टीसीए सायकल. म्हणजे टीसीए सायकल ही सेकंड स्टेप आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होतं ग्लायकोलायसिस होतं आणि नंतर काय होतं टीसीए सायकल. सो दिस वन इज द फर्स्ट स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन अँड दिस वन इज सेकंड स्टेप इन सेल्युलर रेस्पिरेशन. ही बघा लक्षात घ्या पेशीय श्वसनामधील ही पहिली स्टेप आहे, पहिली पायरी आहे, तर ही पेशीय श्वसनामधील दुसरी पायरी आहे. कळतं का तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळतोय? ग्लायकोलायसिस आणि टीसीए सायकल. टीसीएचा लॉंग फॉर्म तुम्हाला काय सांगितलं बघा ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, चक्र हे चालू असतं बघा. अशा प्रकारे या दोघांमध्ये डिफरन्स आहे. आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. दोन्ही प्रोसेस तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. ओके.